अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या बाजारात मोठी उलटपालट। आवक घटली असताना सोयाबीनचे भाव गगनाला भिडले आहेत। सरासरी 4170 रुपये तर किमान 4310 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर पोहोचले आहेत। पण ही वाढ कायम राहणार का, जाणून घेऊया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनच्या बाजारात चढ उतार पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची आवक सातत्याने घसरत आहे। गेल्या 2 दिवसात केवळ 2500 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे, ज्यामुळे बाजारात मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे। याचा थेट परिणाम भावांवर पाहायला मिळतो। सोयाबीनचे सरासरी भाव 4170 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 4310 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत। विशेष म्हणजे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोयाबीनच्या दरात 40 रुपयांची वाढ झाली आहे। यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी यामुळे भाववाढीला पाठबळ मिळत आहे। तज्ञांच्या मते जर आवक असंच कमी राहिली तर येत्या काळात सोयाबीनचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। मात्र हवामानातील बदल आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोया तेलाच्या किमतीत सुधारणा दिसून येत आहे, ज्याचा परिणाम स्थानिक बाजारावर होत आहे। शेतकरी आता पुढील काही दिवसात भाववाढीच्या आशेने बाजाराकडे डोळे लावून आहेत, पण बाजारातील चढ उतार आणि मालाची गुणवत्ता यावर भाववाढ अवलंबून राहील, असं तज्ञांचं मत आहे। आता शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी थांबावं की लगेच विक्री करावी, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। अकोला सोयाबीनच्या भावात वाढ होत असली तरी आवक कमी राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा आणि चिंता एकत्र दिसत आहेत। पुढील काही दिवसात बाजार काय वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अधिक माहितीसाठी आमच्याशी जोडले रहा। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।